विथ टाइम शिकले असतील की काय काय केलं पाहिजे आणि कसं. हॅलो, गुड आफ्टरनून. इथे आफ्टरनून आहे, पण मला सगळ्यांना गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, मे बी गुड नाईट. पण होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि नवरात्री एन्जॉय करत असाल. अष्टमी आता येते जवळ, तर त्याची तुमची प्रिपरेशन चालू असेल. तर आज मी असंच नॉर्मली व्लॉग करणार आहे, ज्याच्यात आपण बघूयात की इथली बॅल्कनी कशी असते आणि मग इथे बॅल्कनीजमध्ये काही काही गोष्टी कंपल्सरी त्यांना प्रोव्हाइड कराव्या लागतात आणि आपण इथल्या बॅल्कनीजमध्ये स्ट्रक्चरली चेंज नाही करू शकत जेव्हा आपण एका सोसायटीमध्ये राहतो, कारण का मग ते सगळ्या गोष्टी बर्फाच्या वेळेस खूप अफेक्ट करतात आपल्याला. म्हणून इथल्या सोसायटीवाल्यांचे तेवढंच फक्त एक रूल आहे त्यांचं की तुम्ही बॅल्कनीजमध्ये चेंज नाही करू शकत. बाकी त्यांनी आम्हाला अलाव केलेलं आहे सगळीकडं तुम्ही होल्स ड्रिल करू शकता किंवा नॉट मेजर, म्हणजे मी भिंत तोडून काही नवीन भिंत बांधू नाही शकत, पण ते सोडून इतर सगळं मी चेंज करू शकते. इवन कलर अँड देन जे काही आहे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी जे आपण विचार करू शकतो क्रिएटिव्हली, त्या सगळ्या अलाउड आहेत. बट बॅल्कनीजमध्ये नाही आहे. सो आता आपण बघूयात की बॅल्कनीज कशा आहेत आणि काय मटेरियल यूज करतात. युजली इथे प्लॅस्टिक, वूडवरती प्लॅस्टिक चढवतात, कारण का मग ते हेल्प करतं स्नोसाठी. स्नोमध्ये आणि मेटल यूज केला तरी ते त्याला एक नॉनस्टिक किंवा ऑइल पेंट किंवा नॉन रेझिस्टन्स, म्हणजे ज्याच्यात गंज चढत नाही असं पेंट लावतात त्या डोर्सवरती किंवा त्या पॅनल्सवरती. सो चला बघूयात. ओके, जसं मी सांगितलं आता म्हणलंय तसं आपण बॅल्कनीज बघूयात. सो युजली इथे सगळं आता मी म्हणल्याप्रमाणे इथलं मटेरियल सगळं असं, आय एम नॉट शुअर हे प्लास्टिक आहे का, हां पण हां फ्लेक्झिबल प्लास्टिक काइंड ऑफच वाटतंय. थोडंसं वेगळं मटेरियल आहे आणि ते सगळ्या ह्याच्यावर सगळ्या गोष्टींना कोट करतात. आता ह्याच्यामध्ये जे पॅनलिंग आहे हे वुडन आहे मोस्टली. जिथे भिंत आहे, जिथे हे बिल्डिंग स्ट्रक्चर आहे त्याला नाही कोट करत ते, पण जिथे जिथे वुड आहे त्या सगळ्याला कोटिंग केलेलं आहे यांनी. आता ह्याचं पण आतला साईड पूर्ण वुडन आहे. सो मग हे त्यांनी पॅनल हा अटॅच केला आहे असा. हे सगळं एक आउटर कवरिंग दिलं आहे, कारण का थंडी, आणि इथे नॉट ओनली थंडी पण इथे मोस्टली असं वादळ, हरिकेन जसं मी म्हटलं त्या दिवशी, मधमाशी आली बाई. ओके हां, तर इथे मोस्टली असं असतं. मी काय म्हणत होते की इथे हां वादळ वगैरे खूप येतं ना, पाऊस पण जर आता वादळाची शक्यता असेल मायामी, फ्लोरिडा ह्या साईडला खूप येतं. माझी मैत्रीण एक राहते, तर मग ते सगळं सस्टेन करायला ह्यांनी हे मटेरियल यूज केलेलं आहे की त्याच्याने आतमध्ये घुसू नये. आणि आय गेस हे लो कॉस्ट हँडलिंग पण म्हणू शकतो आपण यांचं. सो मग हे सगळ्या दरवाज्यांना पण एक आहे कोट. आणि आमच्या ह्या डोरला नाही दिसत आहे तसं, बघा इथे डबल आहे. हे जे मला काय म्हणतात तो स्ट्रक्चर, हा डोअरमध्ये डबल ग्लास आहे, 2 ग्लास आहेत हे असे. या साईडला एक आहे आणि त्या साईडला एक आहे. मध्ये हे वालं पॅनल आहे, हे जे तुम्हाला दिसतंय ना प्लास्टिक, हे मध्ये आहे दोन्ही काचांच्या. ते बघा तिथे दिसलं. मग असं एक्स्ट्रा प्रिकॉशन देतात, कारण का मग इथे ना खूप हार्श वेदर येतं, कधी वादळ, कधी पाऊस आणि कधी बर्फ. मग ते सगळ्या प्रोटेक्शनसाठी त्या लोकांनी विथ टाइम शिकले असतील की काय काय केलं पाहिजे आणि कसे डोर्स, विंडोज बनवले पाहिजेत. आता हे विंडोज वरच्या साईडनी ओपन होत नाहीत, हे इथे लॉक्ड आहेत वरच्या साईडनी. आणि ह्या विंडोजना पण डबल ग्लास आहेत,
ह्या साईडनी पण एक आहे आणि त्या साईडनी पण एक आहे. पण खालचे जे विंडोज आहेत आतमधले आमचे, हे आउटर नेट लावतात आणि आतलं एकच तो फ्लॅप वरती जातो. आता इथून इथपर्यंत वरती जाईल तो आतून, असं आहे. सो मग आणि त्याला पण डबल ग्लास आहेत. सो प्रत्येकाला डबल प्रोटेक्शन आहे ते असं. आणि इथे युजली प्रत्येक बॅल्कनीमध्ये असे एक सॉकेट देतातच, ह्याला डबल हे कनेक्शन. मग इथे पॉवर क्लिनिंग करताना, आता मी जसं तुम्हाला सांगितलं की ते लोक आले होते, इथे रेनोव्हेशन चालू आहे सोसायटीचं. तर मग जेव्हा ते लोक आले होते तेव्हा त्यांनी पॉवर क्लिनिंग करण्यासाठी कनेक्शन लागतं. तर ते प्रत्येक ठिकाणी इथे कनेक्टिव्हिटी खूप छान आहे, इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी अशी आहे एकंदरीत बाल्कनी आमची. आणि हां, ह्याच्या बाहेर मी काही चेंज नाही करू शकत यांचं. जर मला माझं डिश टी व्ही लावायचं तर मला इथेच लावावं लागेल, इथे जिथे मला रेंज येते त्या. मग आय कॅन चेंज द डायरेक्शन, पण ह्याच्या बाहेर मी काही नाही आणू शकत. माझे पॉट्स जास्तीत जास्त मी ठेवू शकते इथे, कारण का ते काही स्ट्रक्चरल चेंज नाही आहे ॲज सच. बाकी तर एव्हरीथिंग नीड्स टू बी इनसाइड दिस. बाकी हां, इथे हे बघा, हे फ्लॅप आहेत डोर्स ना असे. हे फ्लॅप्स का यूज करतात, कारण का आता ते बघा, ते मला सांगावं लागेल, एक तिकीट ओपन करावं लागेल. हे मी बघितलं नव्हतं. खालून ते ओपनिंग आहे ना तसं. मग इथे कोणत्या कंट्रीज म्हणजे कोणत्या स्टेट्समध्ये साप निघतात. आता फॉलमध्ये किंवा अशा कोणत्या सीझनमध्ये निघतात मला नाही माहिती, पण दादा बहिणींकडे निघतात. तर मग ते फ्लॅप्स खालचे जे आहेत ना ते प्रोटेक्ट करतात. कोणत्याही गोष्टी अशा घुसण्यात, आतून आत येण्या, आत नाही येऊ देत कोणत्याही ॲनिमल्स. आतून नाही आहे, बाहेरूनच आहे. सो ते तसं प्रोटेक्शन. किंवा असं पण असेल की आय एम नॉट शुअर की हे त्याच्यासाठीच आहे का, किंवा मग असं पण असेल ना की पाऊस आला तर ते आतमध्ये जायच्या ऐवजी त्याचं डायरेक्शन ही केली आहे त्यांनी, आउटर डायरेक्शन. सो इट डिपेंड्स. अजून मी पण शिकते आहे त्याच्यात तसं. बट हां, कनेक्शन तर कॉमन आहे, कारण का इथे लोक बॅल्कनीजमध्ये खूप सारे लाईटिंग वगैरे पण कंटिन्यूज दररोज पण यूज करतात, ठेवतात. मला एक आयडिया, म्हणजे मला एखादं घर दिसलं ना तर मी तुम्हाला दाखवेन पण. आणि मग हा लाईट आपण कधीही चालू ठेवू शकतो. इट डिपेंड्स आपल्यावरती आहे की हे मी चालू ठेवायचं की नाही, हे माझी मर्जी आहे. बट हे जे कॉमन सोसायटीचे देतात, आता अजून कुठे दाखवू मी तुम्हाला. हां, तो सोसायटीचा बल्ब आहे, तो ऑल टाईम चालू असतो 24/7. इथे लोक खूप कमी बाहेरचे बल्ब चालू ठेवतात, कारण का सोसायटीचा तो पण चालू आहे. हां, तो सोसायटीचा आहे, तो चालू आहे. आणि हे संध्याकाळी चालू होतात मेनवाले जे मोठे मोठे दिसत आहेत ते. सो मोस्टली तर गरज नाही लागत. खूप छान ॲम्बियन्स होतो संध्याकाळी. आता तरी लवकर व्हायला लागलाय सनसेट, बट जेव्हा लॉंग सनसेट असेल, म्हणजे खूप लेटवाला सनसेट असेल, तेव्हा 9, 9:15 पर्यंत असाच उजेड असतो. आणि मग 9:15 ते 10 पूर्ण काळोख होतो 45 मिनिट्समध्ये. आज वातावरण पण छान आहे. सूर्य बघा किती असा क्लिअर दिसतोय मला तर. त्याच्यावरती हलके हलके ढग आहेत, त्यामुळं कॅमेराने पण छान कॅप्चर केलं. हे मी जसं सांगितलं की मी गुलकंद ट्राय करते, बघू आता याचं रिझल्ट कसं येत आहे. ओके, अशी होती आपली बॅल्कनी टूर. हां, अजून एक आहे की हे मी ना इथे वरती हँग करू शकते. आम्हाला तुम्हाला दिसतंय का, इथे हँगिंग आहे. तर मी प्लांट्स आणले तर, किंवा लाईटिंग, जे मी म्हणलं तुम्हाला इथे खूप डेकोरेटिव्ह गोष्टी करतात, तर मग त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी. तिथे आहे, तिथे पण आहेत हुक्स. सो असं आहे. मग इथे पॅटिओ म्हणतात ह्याला खरं तर. मग पॅटिओसाठी फर्निचर पण मिळतं.
इथे मला पाहिजे तर मी एक टेबल 2 चेअर असे लावून माझं बार्बेक्यू सेटअप. आम्ही वॉक करायला जातो तर तिथे एक कपल राहतं स्ट्रॅटमोरमध्ये. तर ना ते इतकं छान, म्हणजे त्यांनी समोर त्यांनी इथे समोर ना TV लावलाय या साईडला आणि इथे ते बसून TV बघतात आणि इथे त्यांचं बार्बेक्यू वगैरे होतं. इथे TV लावलाय त्यांनी, छान अशी स्क्रीन लावली आहे. त्याचं मुव्हेबल्स आहे आय गेस, त्यांचं मुव्हेबल TV स्टँड असेल तर ते आतून बाहेर घेऊन येतात. आणि युजली आम्ही सॅटर्डे संडे गेलो ना तर ते असेच असतात दोघं. इथं मस्त डोर बंद करून बसलेले असतात आणि इथे त्यांचं बार्बेक्यू चालू असतं किंवा जेवायचं जे काही आहे. आणि ते आपण करू शकतो. इथे असं लिमिटेशन नाही आहे, फक्त तुम्हाला क्रिएटिव्हिटी तुमच्या डोक्यातून आली पाहिजे, ते थॉट्स आले पाहिजेत. अदरवाईज देर इज नथिंग. इथले लोक खूप फ्री आहेत आणि असं काही कोणी आपल्याला बोलणारं किंवा असं काही नाही आहे कोणी काही. सो असं आहे. आज ऊन खूप छान आहे. हे काही थोडेसे दिवस राहिलेले आहेत ऊन अनुभवायचे समर. ओके, सो आय गेस आपण इथे ब्लॉग एंड करूयात. अशी होती बाल्कनीची छोटीशी टूर. आता माझ्याकडे एक छोटीशी बाल्कनी आहे, ज्याला पॅटिओ म्हणतो आपण इथे. तर ते असं दिसतं. होप यू लाईक इट. टेक केअर, स्टे सेफ, ड्राईव्ह सेफ. प्लीज हेल्मेट घालून ड्राईव्ह करा जे 2 व्हीलर्स ड्राईव्ह करतात. आत्ता माझ्या रिलेटिव्समध्ये देयर वॉज अन ॲक्सिडेंट. सो सेफ राहावा, काळजी घ्या स्वतःची पण समोरच्याची पण. आणि जे 4 व्हीलर ड्राईव्ह करतात, प्लीज जर तुम्ही कुणाला धडक मारून गेलात तर त्या माणसाला उतरून बघा, पळून जाऊ नका. माझे जे रिलेटिव्ह आहेत ज्याचा ॲक्सिडेंट झाला त्याला एका अर्टिगाने टक्कर मारली. सो दॅट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. आणि खूप हलगर्जीपणा झाला ना हा. तुम्ही एकाला डॅश करून जाताय आणि तुम्ही ते बघत नाही आहे. सो प्लीज थोडंसं माइंडफुल राहावं. समोरच्याचा पण जीवच आहे ना. ओके, काळजी घ्या. बाय बाय.